सकाळी प्रथम आमचा देवीचा अभिषेक केला जातो। त्या अभिषेक केल्यानंतर मग आमचा जो मंडळाचा मान असतो तो बळी दिला जातो। बळी जोपर्यंत दिला जात नाही तोपर्यंत पुढच्या भाविकांनाही पुढचे कोण कोंबड्या आणतो, कोणाचा बोकड असतो तेही बळी देऊ शकत नाही। आपण देवीच्या दर्शनाला येऊ। ओके, नक्कीच, थँक्यू। मेथीची भाजी, गोड पुरी आणि गोड नैवेद्य असतो, भाताचा असतो। दरवर्षी हात नैवेद्य सगळं बदलत असतो दरवर्षी। तुझं कितवं वर्ष आहे? हे माझं 20 वर्ष होतात। 20 वर्ष झाली। दर्शन झालं का? झालं ना? कसं झालं दर्शन? दरेमाई माते की आई जईमारी माते की संध्याकाळी 3-3:30ला देवीची पालखी निघणार आहे, सजवली जाते।
आई जरी मारी माऊली. संध्याकाळी 3-3:30 पालखी निघणार आहे आई जरी मारी आईची. बघा लाई जरी मारी माते की जय. आई माऊलीला देवीला नैवेद्य आणलंय या ताईंकडून. काय आपलं आडनाव? अच्छा, राव ताईंकडून देवीला नैवेद्य. बरोबर, त्याने आत्ताच पूजा अर्चा केली. प्रसाद द्यायला लहान चिल्ली पिल्लं लाईची. आई देवी माते की उत्साह बघा. आपले सबस्क्रायबर फॅमिली मेंबर आहेत. आपलं नाव काय? किती मध्ये आहेत? आणि आपण आज देवीच्या उत्सवासाठी आले. बरोबर, आपल्या युट्यूब चॅनलचं आहे मेहुल आनंदी. सबस्क्राईब करणार ना आणि व्हिडिओ बघणार ना? चला, थँक्यू. नाव योगेश तुकाराम वेणारे. आज आपण आलो देवीच्या उत्सवाला. आपली देवीच्या आईचं नाव काय? जरीमरी आई. जरीमरी आई. किती वर्ष आपल्या उत्सवाचं? आता हे जेव्हा मंडळ स्थापन झालं 1956 साली. हे आम्ही म्हणजे माझा जन्म तर स्वतःचा 1981 झाली. याच्या अगोदर जे होते आमच्या मंडळाचे जुने कार्यकर्ते म्हणजे आता सध्या राहिलेले सदन मोतीराम पवार तसेच दिलीप घोरपडे यांना ह्या देवळाची एवढी माहिती आहे की 1956 साली जेव्हा स्थापन झालं तिथपासून ह्या देवळाची जी सेवा केली असेल ते ह्या दोघांनी. आपल्या मंडळाचं म्हणजे देवस्थानाचा जीर्णोद्धार कधी झाला? हा तरी पण एक मला वाटतं 1900 नाही जास्त झाले. कारण माझं मी आता नाही म्हणता तरी 20 वर्ष ना, म्हणजे बघा 2099 या दरम्यान झालेला आहे तो. मी 2011 पासून या मंडळावरती आहे. मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये कव्हर केलं, देवीचं आईचं दर्शन घेतलं. इकडचा उत्साह भक्तांचा ओघ आम्ही फक्त दुपारच्या वाजत पुढे कार्यक्रम स्वरूप काय कसं असतं इथे सकाळी प्रथम आमचा देवीचा अभिषेक केला जातो. त्या अभिषेक केल्यानंतर मग आमचा जो मंडळाचा मान असतो तो बळी दिला जातो. तो बळी जोपर्यंत दिला जात नाही तोपर्यंत पुढच्या भाविकांनाही पुढचे कोण कोंबड्या आणतो कोणाचा बोकड असतो तेही बळी देऊ शकत नाही. त्यामुळे हा आमचा मंडळाचा आणि आईचा मान हा साधारण सकाळी 7:30च्या दरम्यान दिला जातो. पहिला मंडळाचा हो. आता माझे दुपारचे आता ह्याच्या पुढे कार्यक्रम सुरू ह्याच्या पुढे आता असणार आहे की दुपारी 3:30ला ही मिरवणूक निघते. ही मिरवणूक या जरीमरी मंदिराच्या इथून
तर कोलबाड या जंक्शन वरनं ती सर्कल वरून ती या परत या इकडं दरवी मंदिराची येऊन स्थानिक व नंतर तशीच भवानीनगर गोकुळनगर या इथून ही पालखी रात्री 9:30 ते 10 वाजता या मंदिर आणल्याचे. या मंदिर आणल्यानंतर मग ती आरती केली. आरती केल्यानंतर जो आईला मान दिलेला असतो त्याचा नैवेद्य दाखवावा लागतो. तो नैवेद्य झाल्याशिवाय आम्ही पुढच्या भाविकांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो. काही वर्षांमध्ये कार्यक्रम आज हा जो जल्लोष जो वाटतो ना कार्यक्रमाला, याची खरी मेहनत जी हे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत यांची आणि तसे या स्थानिक लोकांचे. हा जो उत्सव जो साजरा एवढा जो होतो मोठ्या, तो या स्थानिकांमुळे आणि या मंडळामुळे होतो. कार्यक्रम उत्साह होऊ दे आणि देवीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती असाच राहू दे. तुम्हाला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. गरीबाई माते की जय. आपला 3:30 वाजता परत प्रसाद असतो. रात्री 9 वाजता प्रसाद असतो, महाप्रसाद बिर्याणीचा. आपल्या बरोबर दादा आहेत आणि वहिनी आहेत. दादा, आपलं बाळ किती महिन्याचं आहे? 1.5 महिने. हा, 1.5 महिने. किती? आणि नाव काय? नाव दीपांशीला आज आपण देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने आईचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे, बरोबर? वहिनी, तुम्हाला काय वाटतंय? चला ठीक आहे, हरकत आहे. आपल्याकडे आनंद आहे, उत्साह आहे, पण कुठे ना कुठेतरी देवीचा आशीर्वाद आहे आपल्याकडे बरोबर आज हे बाळ आलेलं आहे, बरोबर? हे तुम्ही नक्की म्हणता. असाच देवीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबासमोर नेहमी राहदेव. देवी तुमच्याला भरभरून दान देव आणि तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. बोला जरी मेरी माते की जय. मला अजून एक सांगायचं आहे, आज आपल्या बाळ लहान आहे. पुढल्या वर्षी आपण अजून चांगल्या मोठ्या उत्साहाने जेव्हा आपली दिदी मोठी होईल तेव्हा आपण या देवीच्या दर्शनाला येऊ. ओके, नक्कीच. थँक्यू. तुला या आपल्या रावताई ना, तर सहकुटुंब देवीचं दर्शन आल्या होत्या. झालं कसं काय मनभावी दर्शन झालं देवीचं? दर्शन झालं तर काय वाटतंय? बरं वाटतंय ना? असं देवीचा आशीर्वाद तुमच्या सगळ्या कुटुंबासमोर राहू दे. पुढच्या प्रकारची शुभेच्छा. बोला जरी माझी माते की जय. थँक्यू. कुलदेवत आहे. माझ्या नैवेद्यात काय काय आहे? मेथीची भाजी, गोड पुरी आणि गोड नैवेद्य असतो, भाताचा असतो. दरवर्षी हात नैवेद्य सगळं बदलत असतो दरवर्षी. तुझं कितवं वर्ष आहे? हे माझं 20 वर्ष होतात. 20 वर्ष झाली. आणि आपली मुलं ती लहान मुलं येत असतील, बरोबर? देवीचा आशीर्वाद राहू दे तुम्हाला पुढच्या पैसा. आई माते की दादा नमस्कार. दादा नमस्कार. बोला जरी माते की जय. सांग बोला क्या बात आहे, काय उत्साह आहे. मस्त. कुठून? डोंबिवलीवरून. खास का कारण काय?
हा बरोबर बघा ताई, म्हणजे आपल्या माहेर वाशिणी सुद्धा आवर्जून आजच्या दिवशी येणार. डोंबिवलीवरून आलेल्या ताई, बरं वाटतं तुम्हाला भेटून. हा दर्शन करून घेऊया. पालखी होणार 3-3:30 असणारच पालखीला. चला थँक्यू. आई जरीमरी माते की जय. म्हणजे तुम्हाला आपल्या जरीमरी मातेचा वार्षिक सोहळ्याचा व्हिडिओ आपला कसा वाटला पण नक्की कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू.